तर 100व्या नाट्य परिषदेची सुरुवात झाली आणि यावेळी सोहळ्याची सुरुवात अष्टनायिका या विशेष परफॉर्मन्सने झालेली आहे। आणि यावेळी आत्ताच्या तारकांनी आपल्या लाडक्या अभिनेत्रींच्या गाण्यांवरती नृत्याविष्कार केलाय। यावेळेला अभिनेत्री भार्गवीच्या नृत्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळालेली आहे। या निमित्ताने भार्गवीशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। नाट्य संमेलन आणि खऱ्या अर्थानं 100 आणि परफॉर्म करणं मिळणं म्हणजे एक आनंद, तो पर्वणी आहे आणि ते पण अष्टनायिका। किती आनंद वाटतं काय सांगा? खूप छान। फक्त खंत एवढीच आहे, जर आधी झाला असता तर खूप लोक बघू शकले असते, पण हरकत नाही। शेवटी आम्ही कलाकार आहोत, आम्हाला एक जरी प्रेक्षक असेल किंवा 1000 असतील तेवढ्याच ताकदीने आम्हाला परफॉर्म करायचा असतो, तो आम्ही केला। 100व्या नाट्य संमेलनात परफॉर्म करायला मिळणं आज हा खरं तर मला असं वाटतं रंगमंचासोबत व्यासपीठ देखील होतं, कारण इथे जब्बार सर असतील, प्रेमानंद गज्वी असतील, नाटकातली अनुभवी माणसं होती। आणि मला एका गोष्टीचा नक्की आनंद आहे, ते खरे कलाकार आहेत, त्यांनी प्रूव्ह केलं। कारण एकही कलाकार जे नाट्य परिषदेतले कलाकार होते, जे परिषदेत आहेत, एकही जण स्टेज सोडून गेलं नाही। पाठमोळा का होईना पण आमचा परफॉर्मन्स ते बघत होते आणि याला म्हणतात खरे कलाकार। त्याचबरोबरीने कृष्णकुमार गोयल होते, अशोक दादा हांडे बसले होते, बरीच जण बसली होती, पण ते सगळे हाडाचे आणि मनानी कलाकार आहेत। ह्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद। आपण ना भार्गवी नेहमी म्हणतो प्रेक्षक पण बसले पाहिजे होते, असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच वाटतं, पण मला हे असं नेहमी वाटतं की त्या रंगमंचाच्या मनात त्या दिवशी काय असतं आपल्याला माहिती नाही। आपण त्या रंगमंचाशी आणि नटराजाशी प्रामाणिक असलं पाहिजे, ते आम्ही दाखवलं की आम्ही प्रामाणिक आहोत। खूप